आपल्याला प्रश्न दिलेला आहे, एक रेल्वे 72 किमी प्रति तास वेगाने एका खांबाला 20 सेकंदात ओलांडते तर ट्रेनची लांबी काढा. आणि आपल्याला ऑप्शन दिलेला आहे, पहिला ऑप्शन दिलेला आहे 800 मीटर, दुसरा ऑप्शन आहे 700 मीटर, तिसरा आहे 400 मीटर आणि चौथा आहे यापैकी नाही. बघा, आपल्याला रेल्वेचा वेग दिलेला आहे, त्यानंतर वेळ सुद्धा दिलेली आहे. आपल्याला रेल्वेची लांबी काढायची म्हणजे काय काढायचं आहे, अंतर काढायचं आहे. मग आपल्याला माहित आहे की अंतर बरोबर वेळ गुणिला वेग काय असते, वेळ गुणिला वेग. मग आता अंतर बरोबर वेळ किती आहे 20 सेकंद आणि वेग किती आहे 72. आता हा जो वेग आहे हा किलोमीटर प्रति तासामध्ये आहे, तर आपल्याला मीटर प्रति सेकंदमध्ये करायचा. मग मीटर प्रति सेकंदमध्ये करत असताना ह्याला काय करायचं, गुणिला 5/18. आता हा किलोमीटर प्रति तासाचं रूपांतर मीटर प्रति सेकंदामध्ये झालं, बरोबर आहे. आता बघा 18 आणि 18×72, 18 आणि 18×72. तर बघा अंतर बरोबर 20 गुणिला 4 गुणिला 5. आता बघा 4×5 20 गुणिला 20. त्यानंतर बघा 20 गुणिला 20 म्हणजे किती, 400 मीटर. म्हणजेच रेल्वेची जी लांबी आहे ते किती आहे, 400 मीटर. ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर तुम्हाला अजून एक प्रश्न दिसतोय, त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.